गुड मॉर्निंग मित्रांनो. आपली नवीन गाडी घेतल्यापासून ना मी टिटवाळा गेलो नव्हतो. ॲक्च्युली कसं आहे, कुठलीही गाडी घेतली ना मी ते टिटवाळाला जातो, आपल्या गणपती बाप्पाला भेटतो आणि नंतरच पुढचं कामं करतो. यावेळी जरा लेट झालं तर आता आम्ही निघालो आहे टिटवाळ्याला आणि आपल्याबरोबर आहे न्यू रायडर इन टाउन. आज मी नाही ड्राईव्ह करणार. अरे करणार यार, असे काय आहे, आज सुट्टी, ड्रायव्हिंगची सुट्टी आज. म्हणजे आहे ड्रायव्हर नेमलेला एकच ड्रायव्हर आहे, सागर पाटणकर. ठीक आहे. चलो आता आपण जाऊया टिटवाळ्याला. तुम्हाला टिटवाळ्याला जाताना मस्त टिटवाळ्याचे रस्ते पण दाखवतो, टिटवाळ्याचं मंदिर पण दाखवतो छानपैकी एकदम. ठीक आहे, चलो एन्जॉय. तो टिटवाळा आमच्या पौर्णिमा चौकात बाबा फुल कामं चालू आहेत रोडची. हे बघा, एवढा 3 लेन 2 लेनचा रोड अर्धा लेन झाला आहे ऑलमोस्ट. आणि काम कधीपासून बंद आहे आम्हालाच माहिती नाही. आता विचार करा, फक्त चालू करून सोडून दिलं. इलेक्शन होतं तो पण धन कामं चालू केली. आता हे कामं बंद करून ठेवलेत. आता चालू होईल पाऊस. आता पाऊस चालू झाल्यानंतर हे कामं रखडणार, मग इथे होणार रोज ट्रॅफिक. चलो बघा, हे इकडचे ऑथोराइज्ड ओनर ऑफ सिग्नल्स, हे सगळे सिग्नलचे ओनर्स येतात. हा बघा, ओनर नाही घेतली तर धड 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 काचेवर मारतात. ते बघा, मारलं काचेवर. ऑथोराइज्ड ओनर येते सगळे गाडीचे. बघा, हे सिग्नल आहे आमचं, प्रेम ऑटो सिग्नल. आणि हे सगळे ओनर ऑफ सिग्नल्स. पैसे जबरदस्ती द्यायचे, नाही दिले की काचे धाड 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 मारणार. चलो सिग्नल सुटते आता. बघा, आपण करतो ड्रायव्हिंग मित्रांनो. आणि बघा, इथे चालू आहे काम. अरे असं ऐसा म्हणजे ड्रायव्हिंगच करत राहणार दिवसभर. आणि बघा, इथे फोटोग्राफी चालू झाली आहे, व्हिडिओ शूट चालू झालेले आहेत, रील चालू झाला आहे. लगेच उन्हातून सनकिस्ट. उन्हामध्ये काही जाणार नाही, पण AC मध्ये बसून सनची किस्ट मस्त घेतात एकदम. हा आहे आमचा शहाडचा ब्रिज, जो आत्ताच बनलाय. खूप बोलतात ना वादग्रस्त ब्रिज. खूप भांडणं बिडणं करून हा ब्रिज एका रात्रीत 12 वाजता चालू केलेला. पण ब्रिज चांगला आहे, काही टेन्शन नाही आहे. मित्रांनो, शहाडचा ब्रिज उतरला ना तुम्ही टुवर्ड्स टिटवाळा साईडला, तर मी नेहमी कुठून जातो तुम्हाला दाखवतो. मी ना अंटेलिया म्हणून आहे, रेजन्सी अंटेलिया म्हणून टर्न मारतो. त्या बिल्डिंग्स मला एवढ्या आवडतात ना, अरे एवढ्या जबरदस्त आहे ना. एकदम तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी वेगळ्या स्टेटमध्ये आले तुम्ही एकदम. बघा आता तुम्हाला दाखवतो मी. बघा, रेजन्सी एंटेलिया दिसते का तुम्हाला? आता तुम्हाला दाखवतो रेजन्सी एंटेलियाची एंट्री. बघा बघा, थोडं पुढे आलं ना आपण की इथून एक छोटं घर घे ना. आई शपथ, झालं लगेच. माझ्या बायकोची डिमांड आली, घर घे ना. मग थँक्यू. माझी बायकोची डिमांड ऐकली ना मित्रांनो, आपण तिला थँक्यू बोलू. थँक्यू सॅम, ॲटलिस्ट यू फेल्ट दॅट आय एम कॅपेबल टू टेक होम हिअर. ओके, 2-3 घेशील. अरे घेऊ रे. मुलाचा फोन आलाय. हे बघा, मस्त आहे. बघा, या एंटिलियाचा रोड थोडा एंट्री थोडी खराब आहे, पण बिल्डिंग सोसायटीची एंट्री बघा तुम्हाला दाखवतो काय हायफाय आहे. हा बघा, माझा सोनू बघा. तुला कसं नाही ऍड करणार, तूच तर मेन आहेस ना बाबांच्या ब्लॉग मध्ये. हे बघा, माझा सोनू लगेच बोलतो बाबांच्या ब्लॉग मध्ये मला ऍड करा. मग तू आज नाहीये तर टिटवाळ्याला चाललोय, उद्या अलिबागला जाणार आहोत. वाव, आता एंट्री बघा. मग तू जाणार आहेस ना अर्जुनच्या बर्थडेला? वाव, दिस इज द एंट्री ऑफ एंटिलिया. मित्रांनो, एंट्री बघा. गिफ्ट काय घेतलं काय अर्जुनला? जायंट एंट्री बघा, जायंट एंट्री. सगळ्यात माझा आवडता स्पॉट बघा. हे बघा, घोडे बघा किती मोठे आहेत. ओरिजिनल घोडे पण यांच्या मागे फेल होतील.
सोसायटीमध्ये ना एक सगळ्यात मस्त वेगळं काहीतरी दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे मंदिर जे दिसतंय ना तुम्हाला, दाखवतो थांबा तुम्हाला, थोडं पुढे जाऊ दे. हा गुरुद्वारा आय थिंक सो. मंदिर या साईडला आहे ना. इथे एक मंदिर आहे, खाटू श्याम देव. आता कुठे गेलं मंदिर, कुठे गेलं मंदिर? मंदिर मंदिर आता गुरुद्वारा आहे. मंदिर कुठे गेलं सर? हा हे बघा, हे बघा इथे मंदिर आहे. जय खाटू श्याम, शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. हे बघा, हे मंदिर आहे, खाटू श्यामचं मंदिर आहे. कोणाला खरोखर इच्छा असेल खाटू श्याम मंदिरात यायची तर येऊन जा. हे बघा, एक खूप छान सुंदर मंदिर बांधलेलं आहे इथे बघा. चला आता आपण बाहेर निघूया. सोसायटी आता संपली. आता आपण टिटवाळ्याच्या रोडला लागू आपल्या. तुम्हाला खास सारी अँटिली दाखवण्यासाठी मी इथून एंट्री मारली. सरळ पण निघालो असतो, पण नाही, आपण बोललो जरा वेगळं काहीतरी दाखवूया तुम्हाला. अँटिलिया खूप छान सोसायटी आहे मित्रांनो. हे बघा, हा म्हारळ एरिया आहे. म्हारळ एरिया आम्ही पहिले जेव्हा जायचो ना टिटवाळ्याला, इथे काहीच नव्हतं, सगळीकडे शेत होतं. तर डेव्हलप बघा किती झालं. जिकडे बघाल तुम्ही तिकडे सोसायट्या, बिल्डिंग्स. हो ग्रेट डेव्हलपमेंट बघा, काय जबरदस्त आहे. ऑसम डेव्हलपमेंट झाले. रस्ते पण बघा किती छान आहेत, मस्त सुंदर. बघा ही आमच्या सोनूची स्कूल, सेक्रेड हार्ट हाय स्कूल, सेक्रेड हार्ट स्कूल. ही माझ्या सोनूची स्कूल. बाहेरून एंट्रन्स जेवढं छोटं दिसतं ना तेवढी आतमध्ये मोठी स्कूल आहे एकदम. काय सोनू, बरोबर ना? सोनू स्कूल आवडते ना? मोठी स्कूल आहे. हा मोठी स्कूल आहे. आता वॅकेशन चालू आहे पण स्कूल सुट्टी आहे जरा स्कूलला. जबरदस्त आहे स्कूल, खूप मोठी आहे बाबा. सोनू दिसतोय ना, सोनू माझा सोनू दिसतोय. हा दिसतोय, सोनू दिसतोय. चला हे बघा, हे सगळे पारप इथे मित्रांनो खूप मोठे मोठे स्कूल्स कॉलेजेस सुरू झाले आहेत. मस्त एकदम छान. तर स्कूल्स बघा किती मोठे झाले ते बघा. एक BBRT, हे बघा BBRT म्हणून ते स्कूल झाले मोठी एकदम. BBRT इंटरनॅशनल स्कूल. एवढे मोठ्या मोठ्या स्कूल आणि मोठ्या मोठ्या फीस, क्या बात आहे. मुलांना, आताच्या मुलांना एवढा स्कोप आहे ना, जबरदस्त. तुम्ही फक्त अभ्यास करा, पैसे खर्च करायला पॅरेंट्स रेडी आहेत. काय बोलते साहेब, बरोबर ना? पैसे खर्च करायला आम्ही रेडी आहेत काय? फक्त मुलांनी अभ्यास केला पाहिजे, ऑसम अभ्यास केला पाहिजे बस. पुढे फ्युचर खूप ब्राईट आहे मुलांचं. हे जे शाळा बिळा एवढ्या आल्यात ना, छान छान शाळा आल्यात, त्यामुळे ना जबरदस्त झाले, जबरदस्त. आपण 15th मित्रांनो हे बघा, हे आमच्या कल्याणचं एक मोठं अचिव्हमेंट आहे बोलू शकतो तुम्ही. कुठलं कॉलेज आलं तुम्हाला दाखवतो. हे बघा, बिट्स पिलानी. किती मोठं आहे बघा कॉलेज. मॅनेजमेंट कॉलेज आहे. व्हेरी गुड, बिग अचिव्हमेंट फॉर कल्याणकर्स. हे बघा, बिट्स पिलानी. मित्रांनो तुमच्या मुलांना सांगा अभ्यास करा. आपल्याकडे सगळ्या सर्व्हिसेस आहेत बिट्स पिलानी. बघा मॅनेजमेंट स्कूल आहे हे. सुपर मोठं कॉलेज आहे खूप. मित्रांनो रोड बघा किती छान आहे, सुंदर आहेत रोड बघा. क्या बात आहे यार, डेव्हलपमेंट जबरदस्त केलेली आहे. बाकी पार मुरबाड पर्यंत असा तो रोड आहे, पण खूप छान रोड आहे एकदम मस्त. ब्रेक दाबायचाच नाही आपल्याला, फक्त आरामात चालवायचंय. बघा इथे आम्ही पहिले ना शूट करायचो है ना साहेब. तेच फोटोज काढायचो, म्हणजे शूटच झालं ना. टावले साहेब आपण करूया का? ओ शप्पथ बघ साहेब, ह्या कधी झालं? आपण आलोच नाहीये 2-3 महिने झाले. ऑसम, जबरदस्त. मस्त झालं रे. काय छान ब्रिज झालं बा. ओ हो मित्रांनो, टिटवाळापर्यंत ब्रिज बघा किती छान झालेला आहे. कडक कडक एकदम कडक, खूप छान. मित्रांनो एवढा कन्फ्युजिंग रोड झालेला ना, बाप रे, काहीच कळत नाहीये ना. मॅप लावायला लागला टिटवाळाचा अचानक. बाप रे, ऑसम यार. हा समृद्धी हायवे. ओके,
हा समृद्धी हायवे आणि हा बघा हा आपला टिटवाळाचा ओल्ड रोड. अई शपथ, जे रेग्युलर येणार आहेत त्या लोकांना काय वाटत नाही, आपल्याला फुल कन्फ्युजिंग. आम्ही खूप आता 1-2 महिन्यानंतर आलोय. मला वाटतं मी मशाल आलेलो बस आहे, मशाला त्यानंतर आज येतो. बरोबर आहे. ओ हो जबरदस्त बघ, फुल समृद्धी हायवे सगळा बायपास केला हो ना मस्त. जबरदस्त जबरदस्त काय रोड झालाय का. हा 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 ऑसम. मित्रांनो बघा पूर्ण एवढं मोठं डोंगर कापून, हे बघा हे 2 डोंगर, एक पूर्ण डोंगर कापून रस्ता बनवलाय बघा मधून. डेव्हलपमेंट खूप हाय क्लास चालू आहे. काय बोलते साहेब? फक्त हा एवढाच 5 मिनिटाचा रोड का 1 मिनिटाचा रोड असेल तेवढाच खराब दिसतोय. बाकी मस्त रोड होता की नाही. अरे 20 मिनिटात टिटवाळ्याला पोहोचतोय. अजून काय पाहिजे. माझ्या बायकोची प्लेलिस्ट तर खतरनाक आहे, फुल एकदम हिमेश रेशमियावाली प्लेलिस्ट आहे. आजा 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 आजा. रायटाचा ब्रिज बायपास केला साहेब त्या ब्रिजने. अरे बापरे, आम्हाला काय कळालंच नाही मित्रांनो आम्ही कसं आलो. आम्ही फक्त ऑन गोईंग रोडनी आले. जसा रोड येतोय बघा मॅप मारला, कारण कळतच नव्हतं काय काय टिटवाला कसं यायचं. आपला टिटवाला टर्न आला पण साहेब. ओ ग्रेट. बघा टिटवाळाचा रिटर्न आला. गोविली नाका आला. गोविली नाका नाक्यावरून लेफ्ट मारायचंय. ओके बंद कर इथून रोड माहिती आहे मला. बघा गोविली नाक्यावरून मस्त एकदम स्टीप लेफ्ट आहे. सरळ गेलं तर मुरबाड, लेफ्ट गेलं तर टिटवाळा. मुरबाडला उन्हामध्ये फिरायला जाऊन काय करणार. पावसाळा असतं तर गेलो तरी असतो. बघू चलो. एक नंबर आपला टिटवाळा रोड. श्री गणेशाय नमः. टिटवाळ्याच्या गणपतीच्या जागेत आम्ही एंट्री मारलेली आहे. टिटवाळा नगरीतले रोड बघा किती छान आहेत. आणि आता नाही मित्रांनो, खूप वर्षापासून हा रोड असाच क्लीन आणि सुंदर आहे. हे जे बैठकवाले आहेत ना, म्हणजे समर्थ ना साहेब, समर्थ बैठक, हे जे एवढी झाडं दिसतात ना तुम्हाला बाजूला साईडला, हे प्रत्येक झाड एका माणसाच्या नावावर अलॉटेड आहे. म्हणजे कसं माहिती आहे, त्यांनी त्या झाडाचं केअर करायचं. लावलं पण त्यांनीच आहे, पाणी पण तेच घालणार. भले बाईकनी येऊन घाला, रिक्षानी येऊन घाला, गाडीनी येऊन घाला, कशाने पण घाला, पण हे प्रत्येक झाड त्या लोकांनी जगवलेलं आहे. हे टिटवाळ्याला एवढं ग्रीनरी ना त्या समर्थवाल्यांनी केले. समर्थ बैठक असते ना, बैठक त्यांनी केलेली आहे. नाना धर्माधिकारी ना साहेब समर्थवाले म्हणजे. ओके ठीक आहे, काय चुकलं असेल तर माहित नाही, पण समर्थाची बैठक ज्यांची असते ना त्या लोकांनी केलेले आहे. हा नाना धर्माधिकारी बरोबर. मंदिराचा रोड बघा जरा, खूप कंजेस्टेड आहे. जरा सांभाळून या. 4 व्हीलर घेऊन येत असाल तर आरामात चालवा, काही टेन्शन नाही आहे. कोणाला आपल्यामुळे त्रास नको आणि कोणाचा त्रास आपल्याला नको, म्हणून जरा हळू आरामात चालवा. आणि निघालो ट्रॅफिकून बाहेर. छोटूसं गल्ली होती तिकडे ना. चला आता मंदिराची पार्किंग. गणपती बाप्पा मोरया.
आपण आलेलो आहे आता आपल्या गणपती क्षेत्रात. पुढून टर्न मारायला गेलो. हे बघा, हे राईट साईडला पार्किंग आहे. आता आपल्याला इथून टर्न नाही आहे, तर रोडचं काम चालू असल्यामुळे आपल्याला असं टर्न मारून त्या पार्किंगला जायला लागेल. आज गर्दी बघ किती आहे, बापरे. संडे अरे बापरे, पार्किंग फुल आहे वाटतं. नाही नसेल फुल आहे ना पार्किंग. घेतोय ना तो, ते काय आहे का पार्किंग जागा? पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे. संडे आहे, फुल पार्किंग फुल आहे. आता आपण चाललो आतमध्ये. आपले एक देवेंद्र म्हणून एक आहेत दादा, देवेंद्र दादा, ते आपले एकदम खास आहेत. मस्त दुकान बघा, काय छान छान आहेत बघा दुकानं. देवेंद्र पुष्प भंडार बघा, एकदम शेवटचा 58 नंबर दुकान आहे. देवेंद्रदा नाही, हा बघ देवेंद्रदा इथेच आहेत बघा. हे आपल्या ओळखीचे, त्यांच्याकडे आपण काय असेल ते घेतो नेहमी. चला, दुर्वांचा हार पण घेतला आहे, ताट पण घेतलं आहे. आणि माझ्या बायकोचं नेहमी मनातल्या मनात काही ना काय नवस असतोच बाबा. पाय धुवून घेऊया मस्त छानपैकी. सॅम हळू हळू. चला, आता आपण हॅपी. बाप्पाला भेटल्यावर नेहमी हॅपी वाटतं ना आपल्याला. आता छान झालं. आता इथून देवेंद्रकडून घेतलं ताट. आता आपण जाऊया आतमध्ये लाईन लावायला. चलो चलो, लेट्स गो इन साईड. स्वागतम, सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. अरे बापरे, बाहेर गाड्या जेवढ्या बघितल्या तेवढे गर्दी दिसत नाही आहे, पण आहे त्यातल्या ठीक आहे. ओके, हे सगळं पूर्ण लाईनचं बोला वेब आहे. वेब राप झोप राप रोप राप रोप राप रोप राप रोप राप रोप अशी लाईनही असतात. पण आता गर्दी कमी असल्यामुळे डायरेक्ट बायपास करून पुढे. चलो, कोणाला आपल्या टिटवाळा मंदिरात काय दान करायचं असेल तर बघा, याच्यावर स्कॅन केलं की दान पोचलं. तर मी त्याच्यावरच करतो, कारण आजकाल कोण कॅश कॅरी नाही करत, त्यामुळे हे बरं पडतं. हाय, त्यातल्या त्यात गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. चलो, आता आपण मंदिरात तर अलाउड नाही आहे आपल्याला कॅमेरा आतमध्ये. जेवढं होईल तेवढं इथेच बोलून घेऊ, टाईमपास. काय आहे, चांगलीच गर्दी आहे. सॅम काय बोलते? बरं वाटते ना आता? बाप्पाकडे आल्यावर खूप बरं वाटतं ना? हां, नेहमी गर्दी नसते, नेहमी आम्हाला काहीच गर्दी नसते. मित्रांनो, आता आपण कॅमेरा बंद करूया, परत बाहेर आल्यावर चालू करूया आपण. आता मला मी गणपती बाप्पाचं दर्शन देतो टी व्हीमध्ये, कारण आतमध्ये काय अलाउड नाही आहे. ही आपली टिटवाळ्याची मूर्ती, श्री सिद्धिविनायक टेम्पल मूर्ती आहे ही. खूप छान आहे बघा. श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सगळ्यांचे कष्ट दूर कर, सगळ्यांना सुख शांती समृद्धी भरभराटी लाभू दे. अर्धा तास झाला मित्रांनो लाईनीमध्ये, अर्धा पाऊण तास झाला. हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ॲक्च्युली आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, आणि मला आवडत पण नाही चोरून चुकून, म्हणजे शूटिंग अलाउड नाही आहे. आणि मला आवडत नाही एकदम लपून छपून शूटिंग काढणं, आणि ते आपल्याला पटत नाही. ते काय होते सॅम, बरोबर आहे? व्हेरी गुड. आपल्याला आवडत नाही ते, म्हणजे असं बोलतो ना, उगाच लपून छपून शूटिंग काढायची, लोकांना दाखवण्यासाठी की बघा आम्ही काय छान काम केलं आहे. ह्यात काय मोठं काम केल्यासारखं काही नाही आहे. आपल्याला माहिती आहे आपण चूक करतोय, का चूक करायची मग, है ना? नका करू, ठीक आहे? तुम्हाला मंदिर दाखवतो लांबून मस्त छानपैकी. थांबा, गणपती बाप्पाच्या रिलेटेड काय तुम्हाला वस्तू घ्यायची असेल ना, तिथे मस्त असं छानपैकी ना एक एक्झिबिशन टाईप लागतं. रोज असतं, असं काही नाही आज लागलेलं आहे, रोज असतं. आणि मंदिराचा परिसर आहे छान एकदम बघा. मी कधी मंदिरात आलो ना मित्रांनो, मग सांगतो काय, तुम्हाला कितीही स्ट्रेस असू दे, काही असू दे, एकदम म्हणजे ना एकदम झिरो होतं स्ट्रेस. आता बघा, मंदिराचं शिखर आहे. शिखराचं महत्त्व काय तुम्हाला सांगतो. शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण असं पहिले बोललं जायचं. तुम्हाला सांगतो, तुम्हाला शिखराचं तर तुम्हाला महत्त्व सांगतो मी. 1 मिनटं, पहिलं मंदिर बघून घ्या तुम्ही. ओके,
व्हेरी गुड. नको नको मित्रांनो, काय चटका लागतोय बघा इथे. फुल पाय असे फासतायत. मित्रांनो मला शिखराचं तर तुम्हाला ना महत्त्व सांगतो. शिखर दर्शन कष्ट निवारण का बोलतात, त्यांना पहिल्याचे ना मंदिर ना असे डोंगरावर जंगलात असे खूप लांब लांब असायचे. तर प्रत्येकाला ना बोलतात ना मंदिरात जाऊ शकत नव्हते प्रत्येकजण. तर प्रत्येकजण मंदिरात जाऊ शकत नव्हते. लांबूनच ते लोक काय शिखर बघायचे. आणि शिखर बघितल्यावर लोकांचं असं म्हणणं आहे की शिखर बघितलं ना की शिखराखाली जो देव आहे त्याचं दर्शन झालं. म्हणून लोक बोलतात शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. म्हणून कधी तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं किंवा जरी एक बोलतो ना मंदिराचा घुमटच्या वरचा जो टोक असतो त्याला शिखर बोलतात. शिखर जरी दिसलं ते समजून जा की तुमचा देवाचं दर्शन झालेलं आहे. असं तुम्हाला परत मी गणपती बाप्पाचं दर्शन देतोय, बघून घ्या एकदा. थांबा. हे बघा, हे आहे गणपती बाप्पाचं दर्शन. तुम्ही शिखराचं दर्शन घेतलं की समजून जायचं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. श्री गणेशाय नमः. चलो सॅम, ब्लॉग एंड करूया आता. नारळ फोडायचं आहे. ओके, आपण कधी फोडला नाही आहे. चला नारळ फोडूया आपण आता. हा मित्रांनो, हा नारळ आहे मित्रांनो आपला. आता पहा बघा इथे नारळ फोडण्याची जागा आहे, अलॉट केलेली आहे मंदिरानेच. मस्त नारळ फोडूया आपण. श्री गणेशाय नमः. ओ वाव, हे प्रसाद. नाही बस झालं आपल्या, तेवढं पण चालेल. मोर या बघा नारळ फुटलेला आहे पहिल्याच झटक्यात एकदम आपला छानपैकी. चलो मित्रांनो, बाय बाय. टिटवाळ्याचं दर्शन तुम्हाला दिलेलं आहे. आशीर्वाद द्या, आम्हाला पण आशीर्वाद द्या. देवाकडून आशीर्वाद घ्या मागून. चांगले चांगले तुमची इच्छा मागून घ्या. आम्हाला आशीर्वाद द्या. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा यार मित्रांनो, करा. अरे यार अडकलेलो, एक माझा 1000 सबस्क्रायबर होत नाहीत. का असं करता? प्रेम करा, प्रेम. काय बोलते सॅम? लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. चलो बाय बाय.